महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धडाडीच्या उपोषणकर्त्या रश्मिताताई पोपेटा यांच्यासह प्रमुख नेत्यांची आंदोलनस्थळी धाव। आदिवासी विद्यार्थ्यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा। महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी आणि आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेला लढा आता अधिक तीव्र झाला आहे। या आंदोलनाला ताकद देण्यासाठी सोशल मीडियावरील प्रसिद्ध रील स्टार, समाजसेविका व धडाडीच्या उपोषणकर्त्या शिवकन्या रश्मिताताई पोपेटा, कॉम्रेड किरण केणी, ॲडव्होकेट प्रकाश कदम, शिवश्री विशाल पवार आणि शिवश्री राहुल यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली आणि आपला जाहीर पाठिंबा दर्शवला। नवी मुंबई परिसरात लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाच्या आंदोलनात आमरण उपोषण गाजवणाऱ्या रश्मिताताई पोपेटा आणि इतर प्रमुख नेत्यांच्या या प्रत्यक्ष सहभागामुळे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचा उत्साह कमालीचा वाढला आहे। या लढ्याला वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर यांनीही अधिकृत पाठिंबा दिला आहे। हा संघर्ष आदिवासी समाजाच्या सामाजिक न्याय आणि संविधानिक अधिकारांची निगडीत असल्याचे नेत्यांनी सांगितले। गडचिरोली आश्रमशाळेतील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला 1 कोटीची मदत देणे व संबंधितांवर गुन्हा नोंदवणे, आदिवासी वसतिगृह आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा 10 कोटी रुपयांचा विमा उतरवणे, प्रलंबित 12,500 पदांची आदिवासी नोकर भरती तातडीने राबवून कार्यमुक्त कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती करणे, जात पडताळणी कायद्याची अंमलबजावणी करणे तसेच बंजारा अभ्यास समितीचा शासन निर्णय आणि वयाची अट रद्द करणे या प्रमुख मागण्या आहेत। इतर इंडियन सोशल मुवमेंटचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश कदम सरांनी या आंदोलनात इंडियन सोशल मुवमेंट सदस्य देखील उतरतील असे आवाहन केले। त्याचप्रमाणे शासनाने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची तातडीने सर्व मागण्यांवर जर ठोस लेखी आणि कालबद्ध निर्णय घ्यावा अशी मागणी रश्मिताताई पोपेटा व इतर उपस्थित नेत्यांनी केली आहे। सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने सुरू असलेला संघर्ष अधिक व्यापक व तीव्र केला जाईल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पुणे। संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय केलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय केले, सावित्रीबाई फुलेंनी काय केले, असे जे नेते होऊन गेले त्यांनी काय काय केलेले आहे। तुमच्या नेत्यांचा काय उपयोग आहे? आणि दिले त्याचा तरी उपयोग करा। मेल्यानंतर माणूस नाव तरी काढतो। तुम्ही मेल्यावर पण नाहीत ना, जिवंत असताना पण नाही। काय मागणी काय आता तुमची? आता एक तर मागणी मान्य झाली ना।